शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे। बऱ्यापैकी आज सोयाबीनची शेंगा चांगल्या रीतीने फुलाचे रूपांतर शेंगामध्ये झालेले आहेत आणि आपल्याला चपल्यासारखे शेंगा इथं पाहायला मिळतात। तर तुम्ही पाहू शकताय आज आपण बऱ्यापैकी इथं तिसरी फवारणी कोणती करायला पाहिजे अशा अवस्थेमध्ये आपल्या आता सध्याला सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत, हे तुम्ही पाहू शकताय। तर बऱ्यापैकी 80 ते 90% फुल इथं चिटकलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल। तर शेतकरी बांधवांनो, अशा अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीनसाठी तिसरी फवारणी आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे लास्ट फवारणी आपल्याला करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते परफेक्ट औषधं जेणेकरून कॉम्बिनेशन घेता येईल आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनला लास्ट टप्प्यामध्ये जास्तीत जास्त दाना फुगण्यासाठी जर दाना फुगला तर लास्ट टप्प्यामध्ये आपलं 20 ते 30% प्रमाणामध्ये तिथंच उत्पन्न वाढत असतं, जेणेकरून तुमचे पोते भरण्याचे चान्सेस असतात। तर मित्रांनो, या सिच्युएशनमध्ये आपल्याला परफेक्टली औषध म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांनो, आता अतिशय सिंपल गोष्ट आहे की जर लास्टपर्यंत जर पानं जर टिकले, पानं जर लसलशीत हिरवेगार जर असतील तर आपलं हे उत्पन्न नक्कीच वाढणार आहे। कारण की बऱ्यापैकी आज 70-75 दिवसाच्या जवळपास आज सोयाबीनचे प्लॉट गेलेले आहेत। तर तुमचे दिलेले खतं असतील किंवा खालून दिलेले मायक्रोन्यूट्रन्स असतील, हे बऱ्यापैकी 60 ते 65 दिवसापर्यंत काम करतात। मग जमिनीमधून जी अन्नद्रव्य जी मिळणार आहेत ते बऱ्यापैकी स्टॉप झालेले असतात, म्हणजे तिथून काही जास्त उचला होत नाही, फक्त जिवंत राहतो, परंतु तिथून पाण्याच्या माध्यमातून जे उचलले जाणारे अन्नद्रव्य जे असतात ते काडीमध्ये किंवा फुलाकडे किंवा शेंगाकडे जात नाहीत। मग आपल्याला फवारणीमध्ये लास्ट फवारणी अतिशय महत्त्वाची असते की ते पानं पण टिकणं गरजेचं आहे, आपल्याला शेंग पण भरणं गरजेचं आहे। बऱ्यापैकी शेतकरी बांधवांनो, तुम्ही लक्षात केलं असेल की वरले शेंड्याकडली जी फळ जे असतात किंवा शेंगा जी असतात ते प्रॉपर रीतीने भरत नाहीत। कुठे 2 शेंगा भरत असतात, कुठे 1 शेंगा भरत असते, कुठे तर भरतच नसते। कारण की हे जे असतो शेतकरी बांधवांनो, हार्मोन्स इनबॅलेन्स होत असल्यामुळे किंवा अन्नद्रव्याचं चांगल्या रीतीने अपटेक न झाल्यामुळे किंवा काडीमध्ये जे काही स्टोरेज वगैरे जे असतो ते प्रॉपर रीतीने वरल्या शेंगाला मिळत नाही। कारण की तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त शेंगा जे असतात ते खाल्ल्या बाजूने भरलेले असतात, मग वरल्या बाजूने का भरत नाहीत ह्याच्यावरती तुम्ही कधी प्रश्नच केले नाहीत किंवा याच्यावरती आपण सोल्युशनच काढला नाहीत। तिसरी फवारणी करत असते कशासाठी? कीटकनाशक, एक बुरशीनाशक, सिंपल ॲज इट इन। लास्ट टप्प्यामध्ये आपण काय देत असतो, एखाद्या वेळेस पोटॅश किंवा 0.34 किंवा 0050 किंवा एखादी वाढरोधक, वाढ थांबून जास्तीत जास्त शेंगा भराव्या, अशा आपण पद्धतीने आपापल्या पद्धतीने इथं फवारणी वगैरे करत असतो। मग अशा टप्प्यामध्ये आपल्याला काय द्यायला पाहिजे जेणेकरून परफेक्टली आपलं दाणं भरायला पाहिजे, खाल्ल्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला एक चांगल्या रीतीने शेंग भरायला पाहिजे। मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कंटेंट, कोणते फंगीसाईड, कोणतं कीटकनाशक वापर करायला पाहिजे जेणेकरून हे लास्ट फवारणी होईल। तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यामध्ये पहिलं आहे तुम्ही ब्लूम म्हणून एक टॉनिक आहे, त्याचा वापर करा। कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला हार्मोन्स मिळणार आहेत, मायक्रोन्यूट्रन्स मिळणार आहेत, तुम्हाला बोरॉन मिळणार आहे, कॅल्शियम मिळणार आहे आणि पोटॅश पण मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जसं की आपण जिब्रॅलिक ॲसिड जे असतो ते सेल डिव्हिजनचा काम करत असतो। पानामधलं किंवा तुमचं काडीमधलं किंवा तुमचं शेंगामध्ये एक चांगल्या रीतीने सेल वाढवायचं काम करतात। सेल म्हणजे असं समजा शेतकरी बांधवांनो, पेशी जर पिकामधले किंवा फळामधले जर पेशी जर वाढले तर नक्कीच आपलं समजा 3 शेंगा जर भरणारं जर दाणं जर असेल तर 100% त्याला भरून द्यायचं काम करत असतो, ते पण टपोर दाणं। त्याच्यासाठी तो कंटेंट ॲज इट इज त्या ब्लूम प्रोडक्टमध्ये आहे, तुम्ही त्याचा एक वापर करत चला। 1 लिटर पाण्याला 3 ml असं वापर आहे। जर तुमचं 200 लिटर एकरी पाणी जर जात असेल तर 600 ml त्याचा वापर करत चला। शेतकरी बांधवांनो, ते झाल्यानंतर दुसरं आहे शेतकरी बांधवांनो, लास्ट टप्प्यामध्ये शेंडे पावसाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, बऱ्यापैकी पानं पिवळे पडत असतात किंवा तुम्हाला त्याच्यावरती रोगराई जाणवत असते, पानं लगेच गळून जात असतात। तर त्याच्यासाठी आपल्याला एखादी बुरशीनाशक घ्यायच्या। बुरशीनाशकामध्ये शेतकरी बांधवांनो ट्युबॅकोनोझोल प्लस सल्फर मिळणारे जे काही तुमच्या मार्केटमध्ये समजा प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचा तुम्ही वापर करत चला, किंवा त्याच्याऐवजी PFC पावडर म्हणून आहे, त्याचं एक तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात। लिटरला 2 ग्राम असं प्रमाण आहे, तर तुम्ही त्याचा वापर करत चला। त्याचा जर वापर जर केला तर 100% पानं लास्टपर्यंत टिकतील, रोगराई येणार नाही, अँथ्राकोनोज येणार नाही किंवा झॅन्थो येणार नाही। हे बऱ्याच टप्प्यामध्ये आपल्याला सोयाबीनला मागच्या 3-4 वर्षापासून पाहायला मिळतात। आम्ही जिथं गेल्या वर्षीपासून सांगू लागले शेतकऱ्यांनी, तिथं परफेक्टली रिझल्ट शेतकऱ्याला पाहायला मिळालेला आहे। तर तुम्ही त्याचा तिथं वापर करू शकता। इथं शेतकरी बांधवांनो, राहिला विषय अजून एक, जर बऱ्यापैकी शेतकऱ्यांची वाढ जी असते कमरे लेवलपर्यंत गेलेली असते, मग तशा सिच्युएशनमध्ये जर जमीन काळी असेल तर भरपूर प्रमाणामध्ये शेंडा वाढत असतो, म्हणजे आपलं सोयाबीन जे आहे ते वेल बाहेर फेकत असते। त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्ही लिटरला 2 ग्राम असे प्रमाण ठेवून 0050 तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता। इथं राहिला शेतकरी बांधवांनो चौथा असं एखादी तुमचं कीटकनाशक। तर कीटकनाशकामध्ये आपल्याला काय घ्यायचं शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये समजा कोणी ॲम्प्लिगो घेतला असेल, कोणी समजा अलिगा घेतला असेल, कोणी इमामेक्टिन घेतला असेल, आलटून पलटून याच्यापैकी समजा कुणाची काही थिरी जर झाली नसेल तर तुम्ही ते कीटकनाशक घेऊ शकतात, किंवा ॲज इट इज तुमच्या मार्केटमध्ये जे काही चांगलं वालं बेस्ट असेल तुम्ही त्या कीटकनाशकाचा वापर करू शकता, जेणेकरून आपलं फवारणी
स्टँडर्ड होईल आणि हे लास्ट फवारणी म्हणून आपल्याला करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं, जर पानं टिकले तर शेंगा भरणार आहेत हे नक्कीच आपल्याला माहिती आहे. तर तुम्ही पाहू शकतायत बऱ्यापैकी आज शेंगाची अवस्था अशा व्यवस्थेमध्ये झालेली आहे. तर आपण इथं आज फवारणी घेणार आहेत. तर हे लास्ट फवारणी आपल्या कामाला येणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. जास्तीत जास्त तुमच्या सोयाबीनवाले उत्पादक काही असतील, काही तुमचे ग्रुप असतील तर त्या ग्रुपमध्ये पण शेअर करण्यात यावे. कारण की संपूर्ण शेतकऱ्यांचा एकच ध्यास असतो की कमीत कमी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या रीतीनं बेनिफिट मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण शेतकरी शेतामध्ये काम करत असतो आणि त्यांच्याची माहिती देत असतो. तर मित्रांनो, अशीच नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येऊयात. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मित्रांनो.